बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याला नाशिक क्राईम ब्रांचने अटक केली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुसऱ्यांचं भविष्य सांगणाऱ्या या भोंदूबाबाचं स्वतःचं भविष्य आता पोलीस कोठडीत अंधारमय झालं आहे. शिर्डी आणि परिसरात कॅप्टन खरातने मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवल्याची माहिती समोर येत आहे. पंचतारांकित हॉटेल परिसरात रस्त्यालगत असलेला सुमारे 4 एकरांचा भूखंड कोट्यावधी रुपयांचा असल्याची चर्चा रंगली आहे. एका ज्योतिषाकडे एवढी प्रचंड संपत्ती आली कुठून हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महिलांच्या शोषणातून आणि फसवणुकीतूनच ही माया जमवली गेली का असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर काही गंभीर प्रश्न समोर येत आहेत. आरोपी महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी नेमकी कोणती यंत्रणा वापरत होता? जप्त 58 व्हिडिओंचा नेमका स्वरूप काय आहे? त्यात ब्लॅकमेलिंगचा अँगल आहे का? या व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या नामांकित महिला आणि सेलिब्रिटी कोण आहेत? आणखी किती पीडित महिला पुढे येण्याची शक्यता आहे? कोट्यावधींची मालमत्ता नेमकी कोणत्या मार्गाने उभी राहिली? या व्यवहारांमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का? स्थानिक पातळीवर त्याला कुणाचे संरक्षण होते का? पोलीस तपासात अजून किती मोठे खुलासे होणार? अशा भोंदूगिरीच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी प्रशासन काय पावले उचलणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पुढील तपासातूनच स्पष्ट होणार आहेत. नाशिक क्राईम ब्रांचने काल मध्यरात्री अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात या ज्योतिषाला अटक केलं आहे. ज्योतिषाच्या नावाखाली अनेक मोठमोठ्या नेत्यांना, अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींना त्यांनी हातावर भविष्य सांगण्याचं तो काम करत होता आणि याच व्यक्तीला आता नाशिक क्राईम ब्रांचने अटक केली आहे बलात्काराच्या गुन्ह्याखाली. अशोक खरातने शिर्डीमध्ये एवढा मोठा भूखंड हा खरेदी केला असल्याचं समोर येतं. तर या ठिकाणी आपल्याबरोबर बोलण्यासाठी काही ग्रामस्थ आहे, काही या ठिकाणचे रहिवासी आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगशाल बाबा, कॅप्टन खरात जे आहेत भविष्य सांगायचे असं म्हणतात आणि त्यांची ही भूखंड आहे, हा भूखंड जो आहे तो कोणाच्या नावावर आहे? तुम्ही स्थानिक आहात, तुम्ही या ठिकाणी? हा भूखंड कल्पना खरात आणि अशोक खरात यांच्या नावावर येतो. किती? 4 एकर येतो. 4 एकर म्हणजे किती? कधी याची खरेदी झाली? 4 वर्ष झाले कम्प्लीट त्याला. 4 वर्षापूर्वी झालेला आहे खरेदीची. आता इथे गहू होता. हा गहू वाहत होतो त्याला. तुम्ही कुठे? मी होऊन दत्तनगरवर राहतो. बरं बरं बरं. आणि मग आता हे काय तुम्ही या ठिकाणी काही पेरणी केली? हा आम्हीच करेल होतो तो गहू. तिने आम्हाला सांगितलं करा बा तुम्ही, आम्ही केला होता. तो आला दमदाटी करून त्यांनी तो अर्धा गहू काढून नेला त्यांनी. कधी दमदाटी केली? कधी नेला? परवा दिवशीच नेला रात्री संध्याकाळी 5-5:30लाच. परवा दिवशी. परवा दिवशी? हा मग काल त्याला अटक झाली? हा काल झाली. मग परवा दिवशी 5 वाजता काढला ना. हो. हा पण अटक किती वाजता त्याला? काल मध्यरात्री? हा मध्यरात्री अटकली. मग तिने 5 वाजता मंगळवारी रात्री 5:30ला गहू काढून नेला त्यांनी. बरं. मग दमदाटी का केली पण तुम्हाला? दमदाटी तो म्हणे मला काय नाही घ्यायचं, तुम्ही गहू मला न्यायचं म्हणे असं म्हणलं आम्हाला. तू दमदाटी करू. मग तुम्हाला त्या बदल्यात काही तुम्ही देखभाल करत होता ना? हा करीत होतो ना. मग आता त्याची जमीन आठवण तो केला. तो माझी जमीन माझा प्लॉट आहे म्हणे, मी नेणार म्हणे. म्हणजे तो दमदाटी पण करत होता? हा केली ना आम्हाला दमदाटी त्यांनी. म्हणजे ज्योतिषी म्हणून लोकांचं भविष्य सांगायचं आणि इकडं सामान्यांना दमदाटी करायची? दमदाटी करायचं. मग आता तुम्हाला ह्या शेती पिकवताना काय अडचणी आल्या? किती खर्च आला? तरी कमी 50-60 रुपये खर्च आला आम्हाला त्याला. फार नांगरणी बी सगळं पण पान भरायचे पोते सगळं. आता मग हे तुमचं नुकसान झालं. झाली. मग आता काय करणार आता आम्ही? आता त्याच्या नावावर असल्यामुळे आपल्याला काही करता येणार ना. तो डायरेक्ट म्हणजे माझा प्लॉट आहे, माझ्या नावावर आहे, तुमचं काहीच करू शकत नाही. म्हणून त्या मी बसलो. मग काय करते? तुमचा त्याच्या नावावर आहे, परंतु तुम्ही देखभाल करीत होता ना? करीत होतं पण मग आता त्याची वासना बदलली ना. मग आता हां तो नाही मला आम्हाला दमदाटी केली. मग काय करणार आम्ही आता? काय म्हटलं तू? तो आम्हाला म्हणे करायचं नाही म्हणे, मला गहू काढून न्यायचं म्हणे, माझा गहू माझं वावर आहे म्हणे, माझी प्रॉपर्टी म्हणे, असं म्हणलं आम्हाला. आपण गहून येताना तो काही म्हटलं? तो इथं नव्हता ना, तो फोनवर बोलत होती म्हणून. अच्छा, तिकडून फोनवर बोलून माणसं पाठवलं? हा माणसं पाठवले त्यांनी. बरं, किती माणसं? 2-3 माणसं होते त्याच्यावर इथं. काय म्हणायचं ते? काही ते काय त्याचं काही असं काही त्यांनी म्हणजे
काही दमदाटी केली, काही म्हटला पोलीस. पोलीस काय ते फक्त म्हणे मला गहू काढून यायचा, माझं प्लॉट प्रॉपर्टी मी घेणार म्हणे काढून म्हणे, असं एवढं बोललं फक्त आम्हाला. मग इथं आता कुलूप लावलेलं दिसतं. कुलूप तिने लावलेलं आहे, त्यांचे माणसं येऊन तिने कुलूप लावलं ते. हे नवीन हां, पहिलं कुलूप. पहिलं आमचं ते होतं तिने तुटून टाकलं. पहिलं हे सदग्रस्त आहे, ज्यांनी या प्लॉटची देखभाल करण्यासाठी या ठिकाणी गहू पेरलेला होता. जे अगदी कष्टाने गहू पेरला होता, परंतु कॅप्टन खरात उर्फ अशोक खरात जो आहे, त्या व्यक्तीने काही इसम पाठवून बळजबरीने या ठिकाणचा जो गहू आहे तो तातडीने काढल्याचं आपल्याला माहिती मिळते. आणि हा जो या ज्या शेतकऱ्याने गहू पिकवला तर त्याला दमदाटी देखील केली असल्याचं आपल्याला त्यांनी बोलताना सांगितलं आहे. तर हा जो अशोक खरात आहे, हा म्हणजे त्याचे असलेले हितसंबंध, राजकीय हितसंबंध आणि त्या अडून देखील अशा सर्वसामान्यांना दमबाजी करणे, धमकावणे, हा जो प्रकार आहे हा समोर आला आहे. तर अशोक खरातचे अजून काय कारनामे समोर येतात आणि अशोक खरातवर आता पोलीस काय कारवाई करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. RK न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, शिर्डी, अहिल्यानगर.